धन्यवाद प्रिय भावांनो आणि बहिणींनो, तुम्हाला प्रेस लॉर्ड करते। आज प्रभूच्या नावाला मी धन्यवाद देते की आज या वचनाद्वारे आज आपण या ठिकाणी बोलत असताना आज वचन काय सांगत आहे ते आपण सर्वजण अंतःकरणापासून पाहू। आज परमेश्वराचं वचन काय बोलत आहे, प्रत्येकाचं जीवन बदलणारं परमेश्वराचं वचन आहे आणि अंतःकरणापासून तुम्ही हे वचन ऐका। धन्यवाद करते या परमेश्वराला मी की परमेश्वराने आज हे वचन दिलेलं आहे मार्क 11 मध्ये आणि 20 वचन आहे की परमेश्वराचं वचन सांगत आहे, मग सकाळी वाटेने जाताना त्यांना ते अंजिराचे झाड मुळापासून वाळून गेलेले दिसले। तेव्हा पेत्राला आठवण होऊन तो त्याला म्हणाला, गुरुजी, आपण ज्या अंजिराच्या झाडाला शाप दिला ते वाळून गेले आहे। पहा, ते अंजिराचं झाड वाळून गेलेलं आहे। मत्ते 21 मध्ये प्रभूला भूक लागलेली असताना प्रभू त्या ठिकाणी गेला होता आणि त्या वाटेला ते अंजिराचं झाड त्याला दिसल्याच्या नंतर तर प्रभूने पाहिलं तर त्या अंजिराच्या झाडाला पाल्याशिवाय काहीच नव्हतं आणि प्रभू म्हणाला त्या मत्ते 21 मध्ये की इथून पुढे तुला फळ नाही येणार। त्याप्रमाणे ते वाटेने निघून गेल्याच्या नंतर परत येताना त्यांना ते झाड वाळलेलं दिसलं मुळासकट। आज जीवनामध्ये आपल्या जर वचन नसन, प्रार्थना नसन तर आपलं झाड सुद्धा, आपलं जीवन सुद्धा फक्त पाला, फळ नाही त्याच्यामध्ये। आपल्यामध्ये फळ पाहिजे, आपल्यामध्ये वचन पाहिजे, आपल्यामध्ये प्रार्थना पाहिजे आणि फळ पाहिजे। हे फळ प्रभूला पाहिजे, याची अपेक्षा प्रभू करत आहे। त्याच्यामुळे त्या झाडामध्ये काहीच अशा गोष्टी दिसल्या नाही प्रभूला, केवळ पाला, हिरवा पाला, केवळ आपलं जीवन दिसतं। आम्ही ख्रिश्चन आहे, आम्ही ख्रिस्ती आहे हे प्रभूला दिसतं, ह्या जगाला दिसतं, परंतु फळ कुठे? फळ नसल्यामुळं प्रभू म्हणला इथून पुढे तुला फळ येणार नाही आणि ह्या ठिकाणी ते झाड वाळून गेलेलं आहे। ह्या ठिकाणी येशू म्हणत आहे, या ठिकाणी येशू काय म्हणत आहे, तेव्हा पेत्राने अंजिराच्या झाडाला शाप दिला ते वाळून गेले आहे पहा। येशूने त्याला उत्तर दिले, येशू काय म्हणत आहे, येशूने त्याला उत्तर दिले, येशूने त्याला उत्तर दिले, देवावर विश्वास ठेव असं दिलेलं आहे। देवावर विश्वास ठेव। आज आपल्याला देवावर विश्वास ठेवला पाहिजे तर जीवनामध्ये फळ आहे। देवावर जो विश्वास, आपला विश्वास दिसला पाहिजे, येशूला विश्वास दिसला पाहिजे आपला विश्वास ठेव। मी तुम्हाला खचित सांगतो की जो कोणी ह्या डोंगराला तू उपटून समुद्रात टाकला जा असे म्हणेल आणि आपल्या अंतःकरणात शक न बाळगता आपण म्हणतो तसे घडेलच। येशूने जसं झाडाला अंजिराच्या बोलला आणि त्याप्रमाणे घडलं, त्याप्रमाणे येशू काय म्हणतो, तुम्ही सुद्धा अंतःकरणात शक न धरता जर तुम्ही म्हणाल्या हे डोंगरा या समुद्रात उपटल्या जा तर तसं होणार, आपल्या शब्दावरून होणार असं येशू म्हणत आहे, असं म्हणत आहे, असं घडेलच बरं का। असा विश्वास धराल त्याच्या शब्दाप्रमाणे घडून येईल। असं जर आपण विश्वास धरला तर त्याच्या शब्दाप्रमाणे असे घडून येईल। म्हणून मी तुम्हाला सांगतो, तुम्ही प्रार्थना करून जे काही मागाल ते आपल्याला मिळेलच आहे असा विश्वास धरा। आपण असा विश्वास धरला पाहिजे। जे काही तुम्ही मागाल प्रभूजवळ देवावर विश्वास ठेवा आणि विश्वासाने मागा, न शक धरता। जे तुम्ही काय मागाल ते तुम्हाला मिळालंच आहे असा तुम्ही विश्वास धरा। आज आपल्या घरामध्ये अनेक समस्या असतील, हो अनेक समस्या असतील आणि प्रभूला तुम्ही सांगा, मागा, प्रभू ह्या समस्या माझ्या दूर कर, माझ्यावर कर्ज आहे ते दूर कर, माझ्या घरात आजारी आहे कोणी दूर कर,
माझ्या घरात अनेक समस्या आहेत, प्रभू त्या दूर कर. प्रभूला सर्व शक्य, अशक्य काहीच नाही. म्हणून विश्वासाने तुम्ही मागा. नाही तर होईल का, होणार का असं नाही म्हणायचं, होईलच हा विश्वास धरा तुम्ही. आणि प्रभू म्हणतो जे तुम्ही काय मागाल ते तुम्हाला मिळणारच हा विश्वास धरा. म्हणून ह्या ठिकाणी परमेश्वर म्हणत आहे, येशू म्हणत आहे. आणि आता येशू काय म्हणत आहे, जेव्हा प्रार्थना करण्यास उभा राहता तेव्हा तुमच्या मनात कोणाविरुद्ध काही असेल तर त्याची क्षमा करा. जेव्हा तुम्ही प्रार्थनेला उभे राहता तेव्हा तुमच्या मनामध्ये कोणाविषयी काही विरुद्ध असेल तर त्यांच्यासाठी तुम्ही क्षमा करा, त्यांच्यासाठी क्षमा करा. तर येशू काय म्हणत आहे या ठिकाणी, अशासाठी करा की तुमच्या स्वर्गातील पित्यानेही तुम्हाला तुमच्या अपराधाची क्षमा करावी. बघा, तुमच्या स्वर्गातील पित्यानेही तुमच्या अपराधाची क्षमा करावी ह्या ठिकाणी सांगितलेलं आहे. तर आपण जेव्हा प्रार्थनेला उभे राहू, प्रार्थना करण्यात, तेव्हा आपल्या मनामध्ये कोणाविषयी काही असो तर आपण त्यांच्यासाठी पहिली क्षमा केली पाहिजे. तर प्रभू काय म्हणतो, तू मागल ते मी तुला देईल असं सांगितलं. आज तुम्ही मागा देवाजवळ. परमेश्वर योहान 15:7 मध्ये परमेश्वर म्हणत आहे, या ठिकाणी 15:7 मध्ये काय म्हणत आहे, तुम्ही माझ्यामध्ये